तर बारामती विमानतळावर मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल होत आहेत। महत्त्वाचे व्हीआयपी विमानतळावर येणार आहेत। एनडीआरएफचं पथक सुद्धा विमानतळावर दाखल झालंय। अति महत्त्वाचे नेते विमानतळावर पोहोचणार आहेत। तर बारामती विमानतळावर मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल होत आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, बारामती विमानतळावर मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल होत आहेत। सध्या कसं नियोजन, कसा पोलीस बंदोबस्त तिथे ठेवण्यात आलेला आहे? दीपाली, नक्कीच अमित शहा जे या ठिकाणी पोहोचणार आहे आणि काही अतिमहत्वाचे व्यक्ती देखील या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्यामुळे दोन पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे। एक बारामती विमानतळ आणि दुसरं काटेवाडी येथे काही हेलिपॅड तयार करण्यात आलेले आहे। त्यामुळे जी माहिती मिळते त्यानुसार या विमानतळावरच अमित शहा पोहोचणार असल्याची माहिती मिळते आणि त्यानुसार पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवला जातो। आपण जर माझ्या पाठीमागे बघितलं तर गेटवर आता पोलिसांचे मोठ्या प्रमाणात अधिकारी देखील पोहोचलेले आहे। आतमध्ये देखील बरेच पोलीस गेलेले आहे। एक एनडीआरएफची तुकडी देखील या ठिकाणी पोहोचलेले। पोलिसांचे पथक या ठिकाणी हळूहळू या ठिकाणी पोहोचत आहेत आणि आता हे सगळे परेड देखील या पोलिसांची होणार आहे आणि त्यानंतर कुठे कोणाला बंदोबस्त असणार ही सगळी योजना जी आहे तर पोलिसांकडून केली जाणार आहे। अत्यंत महत्त्वाचे लोक देखील व्यक्ती असतील, मग मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, असे अनेक जण या ठिकाणी विमानतळावर पोहोचणार आहे। यासोबतच केंद्रातील काही मंत्री असण्याची शक्यता आहे। त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर विमानतळावर चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। गेट पासून तर आतमध्ये पर्यंत सगळी ठिकाणी पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणखी काही पोलिसांची फोर्स देखील आणखी या ठिकाणी पोहोचणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे एकंदरीत आजच्या ह्या सगळ्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात विमानतळावर पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। निश्चितच मोहसिन, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तो तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।